नमस्कार मित्रांनो, तुम्ही कसे आहात? आपला आजचा व्हिडिओ आहे बार्बिक्यूवर. सगळ्यात आधी आम्ही तिथे जाऊन पोहोचलो होतो. तिथे कोणीच आलेलं नव्हतं, त्यामुळे ते स्टाफ म्हटले तुम्हाला आवडेल तो टेबल तुम्ही सिलेक्ट करू शकता. तिथे आम्ही खूप सारे टेबल बघितले, त्यातला आम्हाला एक टेबल आवडला आणि आम्ही तिथे जाऊन बसलो. त्यानंतर सगळ्यात आधी त्यांनी आम्हाला आणून दिली पाणीपुरी आणि ती पाणीपुरी मी टेस्ट करत होती. एक नंबर होती पाणीपुरी. मस्त छान तयारी करत होते ते बार्बिक्यूची. चिकन, मटण, फिश, प्रॉन्स सगळं काही होतं तिकडे आणि फ्रूट्स पण होते. मॉल फिरून आल्यामुळे आम्हाला खूप भूक लागलेली होती, त्यामुळे आम्ही बार्बिक्यू पूर्ण तयार व्हायच्या आधीच खायला सुरुवात करून दिलेली होती. सगळ्यात आधी आम्ही डिशमध्ये फ्रूट्स घेतले टेस्टला. त्यानंतर आम्ही सगळ्या गोष्टी थोड्या घेऊन टेस्ट करून बघत होतो. सगळ्यात जास्त मला तिथले कॉर्न्स आवडले होते. जे हे कॉर्न्स होते ते खूप छान लागत होते. तिथले फिश आणि प्रॉन्स पण खूप छान होते. त्यानंतर इथे पूर्ण बार्बिक्यूचं सेटअप झालेलं होतं. मी इथे टिक्की घेतली होती बटाट्याची, ती खूप छान होती. आणि हा एक आमचा महाशय प्रियांश एवढं सगळं असल्यावर फ्रेंच फ्राईज खात होता, ते पण चम्मचने. अजिबात ऐकत नव्हता, एक नंबरचं कार्टून येते. आता टायमिंग झाली होती ती मेन कोर्सची. मी ती तुम्हाला दाखवते की मेन कोर्समध्ये काय काय होतं. खूप साऱ्या व्हरायटीज होत्या मेन कोर्समध्ये. इथे माणूस कन्फ्यूज होत होतं की काय घ्यायचं खायला आणि काय नाही. खूप छान असे पदार्थ होते तिथे. ऑलमोस्ट इथे लोक यायला सुरुवात झालेली होती, कारण ह्या बार्बिक्यूचा टायमिंगच आहे 6:30-7 वाजेपर्यंत हे बार्बिक्यू स्टार्ट होऊन जातं. त्यानंतर इथे स्वीट्स पण होते, खूप छान असे स्वीट्स होते. एवढं सगळं बघितल्यानंतर मी एवढं सगळं आणलं होतं खायला. खूप कन्फ्युजन होत होतं, पण मी आणलं. थोडं प्रत्येक गोष्ट टेस्ट करून बघूया. त्यातली मला सगळ्यात जास्त आवडलं ते हे हक्का नूडल्स होते. आणि स्वीट्समध्ये सगळ्यात चांगलं होतं रसगुल्ला, मुगाच्या डाळीचा हलवा आणि या दोघांचं म्हणणं होतं गुलाबजाम पण छान आहेत. त्यानंतर मी ह्या दोघांनाही विचारलं की तुम्हाला बार्बिक्यूमध्ये सगळ्यात जास्त काय आवडलं. तर एक म्हटलं चांगलं आहे आणि दुसरं म्हटलं हॉटेल. मला ठीक ओके वाटलं सगळं. त्यानंतर होतं आमचं सेलिब्रेशन टाईम. बट सेलिब्रेशनला टाईम होता म्हणून आम्ही थोडा टाईमपास केला, मस्ती केली आणि मग सेलिब्रेशन केलो आणि घरी आलो. तर बाय मित्रांनो, माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.